आज आपण पाहणार आहोत तांब्या पितळीची भांडी एका मिनिटात कशी चमकवायची। ही माझ्या नेहमीच्या वापरातली आणि माझा आवडता कोपरा आहे। तांब्याची आणि पितळेची भांडी मला खूप आवडतात। रोजच्या जेवणासाठी हे माझी नेहमीची भांडी आहेत। हे पातेल मी कलई करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने स्वच्छ करून सुके कपडा घेऊन त्याला हात पुसून ठेवला की ही पितळेची भांडी जशीच्या तशी पिवळे जरीत राहतात। यांना बिलकुल काळापणा येत नाही। अत्यंत जाड आणि हेवी क्वालिटीची ही भांडी आहेत। तुम्हाला जर ही पितळेची भांडी कशी वापरायची आणि त्याची स्वच्छता कशी ठेवायची याची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती या अगोदर घरच्या घरी तांब्या पितळीच्या भांड्यांना कलई कशी करायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। कलई केलेली भांडी कशी स्वच्छ ठेवायची, त्याची निगा कशी राखायची याचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत। हे पहा, हे देवाचं ताट आहे, अगदी सोन्यासारखं चमकतं। पितळीचीच आहे पण त्याला कलई केल्यामुळे त्याला चांदीसारखी आतून चमक आणि वरून पितळीची ही भांडी अगदी सोन्यासारखे दिसतात। तर हे भांडी मी आता कशी स्वच्छ करते ते तुम्हाला सांगणार आहे। अगदी 3च वस्तू इथे आपल्याला हे स्वच्छ करण्यासाठी लागणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला तो काय उपाय आहे तो दिसेल। व्हिडिओ आवडल्यास तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा। तर इथे मी माझी ही 4 भांडी स्वच्छ करायची ठेवली होती। तर ही एक जादुई पाणी आहे। इथं या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये खायचं मीठ टाकायचं आहे, सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व ते 1 चमचा टाका आणि पाण्यामध्ये या पद्धतीने असं मिक्स करून घ्या। आणि हे पहा, हा आता इथे केमिकल खूप सोडतात त्यामुळे ही तांब्या एकदम काळा झालेला आहे। आता या पाण्यामध्ये हा आतून बाहेरून हे पहा या पद्धतीने एकदम या भांड्यांना चकाकी येते। बिफोर आणि आफ्टर तुम्ही रिझल्ट पाहू शकता। एकदम छान सुंदर अगदी नव्यासारखी ह्या पाण्याने हे भांडे निघतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।